नमस्कार. ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा नॉनव्हेजची रेसिपी बनवणार आहोत. तर आज आपण झणझणीत अशी गावरान अंडा करी बनवणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात असलेल्या साहित्यापासून एक वाटण तयार करणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की बनवा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मी इथं उकडून त्याचे कवर काढून घेतलेले 5 अंडे घेतलेले आहेत आणि मसाल्यांमध्ये 1 वाटी किसून घेतलेलं खोबरं, अर्धी वाटी धने, 1 ते 2 चमचे एवढे हरभऱ्याची डाळ, भाजून घेतलेले 3 कांदे, भरपूर अशी कोथिंबीर, काही खडे मसाले घेतलेले आहे आणि लसूण घेतलेला आहे थोडासा. सगळ्यात अगोदर आपण आपले मसाले भाजून घेणार आहोत. मसाले भाजण्यासाठी मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झालेला आहे. त्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये लसूण टाकून घेऊ, खोबरं, अगदी कमी गॅसवर आपल्याला खोबरं लसूण भाजून घ्यायचं आहे. मसाले आपल्याला अगदी कमी गॅसवरती भाजायचे आहे. याने आपल्या मसाल्यांमध्ये खूप छान सुगंध येतो. मंद आचेवरच आपण मसाले भाजून घेणार आहोत पूर्ण. बघा, तुम्ही बघू शकता आपलं खोबरं किती छान लालसर मस्त भाजलेलं आहे, अगदी कमी गॅसवरती. आता याला आपण काढून घेणार आहोत आणि दुसरे मसाले भाजून घेऊ. त्याच्यामध्ये आपण आता हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहोत आणि खडे मसाले. आता हरभऱ्याची डाळ आणि खडे मसाले आपण छान असे कमी गॅसवरती मस्त भाजून घेणार आहोत. डाळ आपल्याला छान भाजायची आहे. डाळ आपली छान भाजलेली आहे. आता एका साईडला करूया. याच्यामध्ये आपण आता धने टाकून घेणार आहोत. तुम्ही अशा पद्धतीने अंडा करी करून बघा, खूप छान लागते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता आपण धनी, कोथिंबीर हे छान भाजून घेणार आहोत. यामध्ये आपण आता डाळ, कांदे, कोथिंबीर सगळं मिक्स करून भाजणार आहोत. कांदे पण असे थोडेसे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मसाले छान भाजून झालेले आहे. हे आपण आता गॅस बंद करून थंडे करून घेणार आहोत. आपले मसाले थंडे होत आहे तोपर्यंत आपण अंड्यांना फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेल छान गरम झालेलं आहे. याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट. लगेचच यामध्ये आपल्याला अंडे टाकून घ्यायचे. अंड्यांना आपण अशा पद्धतीने थोडीशी कट देणार आहोत, म्हणजे आपले मसाले याच्यामध्ये छान असे कोट होतात. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. अंड्यांना आपण कट करून घेतलेला आहे. यांना अगदी थोडंसं आपल्याला 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये. आपले अंडे छान फ्राय झालेले आहे 1 मिनिटभरामध्ये. आता आपण हे काढून घेणार आहोत आणि आपण इथले मसाले सुद्धा छान थंड झालेले आहे, ते मिक्सरमधून फिरून घेणार आहोत बारीक. आपला मसाला छान बारीक वाटून झालेला आहे. थोडं पाणी टाकून याला बारीक आपण वाटून घेतलेलं आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू. फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती आपली अंडा फ्राय केलेली कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता तेल टाकून घेणार आहोत 2 पळी एवढे. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे आहे. तेल छान गरम झालेलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घेणार आहोत. लसूण थोडासा ठेचून घेतलेला छान मिक्स करून घेणार आहोत. एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा,
कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपला छान झालेला आहे. याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून देणार आहोत. आता टोमॅटोही आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे, नरम होईपर्यंत टोमॅटो आपले छान नरम झालेले आहे. हे बघा, 1 मिनिटभरामध्ये सगळे नरम झालेले आपले टोमॅटो, कांदा पण छान झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेणार आहोत. आता मिक्स करून घेणार आहोत छान. मसाला, टोमॅटो आणि कांद्याचं मिश्रण आपण एकत्रित मिक्स करून घेतलेले आहे छान. यामध्ये आता आपण पावडर मसाले टाकून घेणार आहोत. हळद, 1 चमचा एवढं घरगुतीचं लाल तिखट, 1 चमचा एवढा परवीन मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा सुहाना मटन मसाला. आपण आता मसाले पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. हे मसाले आपण आता आपल्या वाटणामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. मसाले आपल्याला कंटिन्यू हलवायचे आहे. हे बघा, मस्त अशी मसाल्यांचा वास येत आहे, खूप छान. ही प्रोसेस आपल्याला अगदी कमी गॅसवरच करायची आहे. हे बघा, आपल्या मसाल्यांनी छान कलर बदललेला आहे आणि तेल सुद्धा सोडलेलं आहे छान. बघा, आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. अगोदर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. इथे मी गरम पाणी घेते. अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याला थोडंसं शिजवून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकून आपण आता याच्यावरती झाकण ठेवून याला थोडंसं शिजवून घेणार आहोत. थोडंसं झाकण ठेवायचं आहे आपल्याला याच्यावरती. 1 मिनिटभर झालेली आहे. बघा, आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे. मस्त त्याला असं तवंग आलेली आहे. तर्री बघा किती छान आलेली आहे. याच्यामध्ये आपण आता आपले फ्राय करून घेतलेले अंडे टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ही छान. ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त पातळ घट्ट करू शकता. आता मला जेवढी हवी मी तेवढं त्यामध्ये पाणी ऍड करून घेणार आहे. छान मस्त आहे. मी आता ग्रेव्हीमध्ये आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला आहे त्यातच थोडंसं पाणी टाकून ग्रेव्हीत टाकणार आहे. आता याला आपण कमी गॅसवर अगदी 3 ते 4 मिनिटं शिजवून घेणार आहोत. आपल्या भाजीला शिजवून छान 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान झालेली आहे आपली भाजी. आता याच्यावरती सगळे शेवटी आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तयार आहे आपली चमचमीत अशी अंडा करी. आता हिला आपण काढून घेणार आहोत डिशमध्ये. चला तर, आपली तर रसरशीत मस्त अशी चमचमीत अंडा करी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही अंडा करी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तैस किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.